ब्लॉगमध्ये कसे आहात सगळे? तर सध्या आपले ब्लॉगचे पार्ट चालू आहेत. जर तुम्हाला ब्लॉगर बनायचं असेल तर ब्लॉगर बनण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या मी सांगते. तर याच्या अगोदरचे ब्लॉग पाहिले नसतील ज्याने कोणी आणि पहिला ब्लॉग असेल तर प्लीज याच्या अगोदरचे 4 काय ते पार्ट झालेले आहेत ते बघा. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण शिकणार आहोत की व्लॉग शूट कसे करायचे. तर व्लॉग शूट करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला बेसिक गोष्ट लागेल ती म्हणजे ट्रायपॉड स्टँड. जर तुम्हाला स्टेबल व्हिडिओ पाहिजे असेल तर स्टँड लागेल, किंवा मग तुम्हाला जर हातामध्ये फोन ठेवून शूट करायचा असेल पूर्ण ब्लॉग तर तुम्ही तो करू शकता. बट जर सपोज तुम्हाला रील शूट करायचे असेल, शॉर्ट शूट करायचा असेल तर तुम्हाला ट्रायपॉड स्टँड लागेल. तुम्ही कुठलंही ऑप्शन चूज करू शकता. बरेच जण काय करतात, आता मोठमोठे क्रिएटर जे व्लॉग्स बनवतात, डेली व्लॉग्स, ते शक्यतो फोन हातामध्ये ठेवूनच ब्लॉगिंग करतात. पण तुम्हाला ते पॉसिबल नसेल, तुम्ही जर हाऊसवाईफ असाल माझ्यासारखे, तर तुम्हाला ट्रायपॉड स्टँड नक्की लागेल. ट्रायपॉड स्टँडची किंमत जास्त अशी काही नाही आहे, 300 रुपयापासून अवेलेबल आहेत. आता मी जो माझा फोन लावलेला आहे तो एका ट्रायपॉड स्टँडला लावलेला नाही आहे, तो एका रिंग लाईटला लावलेला आहे ज्याला फोन व्यवस्थित बसतो. मी रिंग लाईट लावत नाही जास्त, कारण त्याच्याने माझ्या फोनची क्लॅरिटी थोडीशी वेगळी होते, पिवळ्या कलरचा व्हिडिओ येतो. त्याच्यामुळे मी नॅचरल लाईट किंवा मग जो बल्ब आहे व्हाईट कलरचा तो यूज करते. तुम्हाला जर रिंग लाईट यूज करायची असेल तर त्याच्यात ट्रायपॉड स्टँडची पण सुविधा केलेली आहे. जर तुम्हाला ते घ्यायचं नसेल तर एक 300 रुपयाचा ट्रायपॉड स्टँड घ्या. मी स्क्रीनवर तुम्हाला काही ट्रायपॉड स्टँडच्या फोटोज शेअर करते. जर तुम्हाला कुकिंग चॅनल ओपन करायचं असेल ना तर समोर जो दिलेला ट्रायपॉड स्टँड आहे तो 360 डिग्रीमध्ये मूव्ह होतो. म्हणजे वरच्या बाजूनी जो तुम्ही सीन घेणार आहात, म्हणजे प्लेटमधला म्हणा, पातेल्यामध्ये काही शिजवत असाल तर तसे सीन घेण्यासाठी तो वाला ट्रायपॉड स्टँड नक्की तुम्ही हा घेऊ शकता. हा Amazonवर अवेलेबल आहे. मार्केटला जाऊन घेतला तर अजून बेटर. नेक्स्ट आहे ही रिंग लाईट. ह्या रिंग लाईटला तुम्ही फोन सुद्धा अटॅच करू शकता. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट दिलेल्या आहेत आणि तुम्ही 2 in 1 यूज करू शकता. लाईट हवी असेल तर लाईट यूज करू शकता. फक्त ट्रायपॉड स्टँड म्हणून यूज करायचा असेल तर तुम्ही ते सुद्धा यूज करता. मी मोस्ट ऑफ द टाइम अशीच एक रिंग लाईट करते. थोडीशी माझी महागडी आहे बट मी हेच करते, फक्त लाईट लावत नाही. आणि जर समजा माझे घरात लाईट नसेल, संध्याकाळच्या वेळेला मी शूट करत असेल तर मात्र रिंग लाईट मी नक्की लावते. नेक्स्ट आहे हा ट्रायपॉड स्टँड. हा 360 डिग्रीमध्ये सुद्धा मूव्ह होतो. काही ट्रायपॉड स्टँड फक्त समोरच्या सीन दाखवतात. याच्यासोबत रिमोट सुद्धा आहे. तुम्हाला फोटोज वगैरे क्लिक करायचे असतील तर असे खूप प्रकारचे ट्रायपॉड स्टँड आहेत मार्केटमध्ये. विदाउट रिंग लाईट किंवा मग 360 डिग्रीवाला, किंवा एक अजून एक आहे की त्याचे जे पाय आहेत 3 ते सुद्धा कुठल्याही प्रकारे मूव्ह होतात. खूप सारे प्रकार आहेत. तर तुम्हाला जसा बेटर पडेल, तुम्ही ज्या प्रकारचा ब्लॉग करायचं ठरवलेला आहे त्यानुसार घ्या. माझ्यासारखं ब्लॉग करायचं असेल तर तुम्हाला रिंग लाईट पण चालेल, ट्रायपॉड स्टँड पण चालेल, आणि कुकिंगचं पाहिजे असेल तर ते. आणि जर सपोज डेली ब्लॉगिंग करायचे असेल तर सरळ हातामध्ये मोबाईल घेऊन ब्लॉग सुरू. नेक्स्ट आहे हा एक छोटासा गिम्बल म्हणतात किंवा ट्रायपॉड स्टँड म्हणू शकता. याचे जे पाय आहेत हे 3 पाय निघतात, खाली पाय आहेत, ते थोडंसं ओपन केले की तुम्हाला लक्षात येईल स्क्रीनवर जरी दिसत नसेल तर. आणि हा खूप छोटा स्टँड आहे, 250 रुपयापर्यंत मिळतो. हा सुद्धा माझ्याकडे आहे. तर जेव्हा केव्हा मी डायनिंग टेबलवरचा शूट घेते किंवा खाली बसून घेते तेव्हा मात्र मी हा छोटा ट्रायपॉड स्टँड यूज करते. हा खूप स्वस्त आहे आणि खूप इझी आहे कुठे घेऊन जाण्यासाठी. इवन सेल्फी स्टिक सुद्धा याला यूज करू शकता. याचा जो ह्याची जी स्टिक आहे, म्हणजे ह्याचा जो दांडा जो आहे तो खूप लांब होतो. त्याच्यामुळे हे ट्रायपॉड स्टँड म्हणून पण यूज करू शकता आणि अजूनही दुसऱ्या 2-3 गोष्टी म्हणून यूज करू शकता. स्पेशली समोरासमोर जर तुम्ही बसून व्हिडिओ बनवत असाल, काही बोलत असाल तर एखाद्या टेबलवर ठेवून किंवा जमिनीवर बसून सुद्धा तुम्ही ते यूज करू शकता आणि त्याची हाईट सुद्धा वाढते. तुमच्या गरजेनुसार जशी तुम्हाला नीड आहे त्या प्रकारे तुम्ही ट्रायपॉड स्टँड घ्या. आणि त्याच्यामध्ये ना खूप सारे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये हाईट आहेत ॲक्च्युली. तुम्ही सपोज 5 फूट असेल तर 5 फीटचे तुम्ही घेऊ शकता. आता मी 5च्या वर आहे, 5.5 माझी हाईट आहे, तर मी शक्यतो 7 फीटवालेच घेते जेणेकरून मला वरूनही सीन घेता येईल. शक्यतो मोठाच घेतलेला बरा, कधीही नंतर परत एकदा घेण्याची गरज नाही. तर माझा 7 फुटाचा आहे, तुम्ही कितीचाही घेऊ शकता तुमच्या हाईट. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की ब्लॉगिंगसाठी तुम्ही आता कुठल्या प्रकारचा ट्रायपॉड स्टँड यूज करू शकता. भरपूर प्रकार आहेत, तुमच्या गरजेनुसार तुम्ही विकत घ्या. ट्रायपॉड स्टँडला फोन लावा, जो कोणता तुम्ही फोन विकत घेतलेला आहे. फोनबद्दल माहिती सांगायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, फोनबद्दलही सांगते. सध्या जो कोणता तुमच्याकडे फोन आहे तो घ्या, त्या ट्रायपॉड स्टँडला लावा, व्यवस्थित सेट करा, स्टेबल करा, समोरची लाईट चेक करा, कॅमेरा सेट करा. कॅमेरा फोनमध्ये आता कसा सेट करायचा त्याचाही आता वेगळा ब्लॉग बनवावा लागणार आहे. त्याची एक प्रक्रिया आहे.
त्याची क्वालिटी कुठली सेट करायची, लाईट किती ठेवायचा आणि त्याची साईज वगैरे, आता तेही आपण एखाद्या व्लॉगमध्ये शिकूयात. तर सध्या कॅमेरा सेट करा, लाईट चेक करा बरोबर आहे का, कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित तो सीन दिसतोय का. फोनची लाईट चेक करा की फोनची लाईट प्रत्येक वेळेस चेक केली पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्ही शूट करताय ना, बऱ्याच वेळा असं होतं की फोनची लाईट कमी आहे किंवा मग स्क्रीन लाईट कमी आहे, दिसत नाही आहे, किंवा मग बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरी मुलं बाळं असतात, फोनचा जो कॅमेरा आहे ना त्याच्यावर हाताचे जे ठसे उमटलेले असतात. तर प्रत्येक वेळी म्हणजे प्रत्येक शूट घेतेवेळी कॅमेरा जो आहे तो क्लीन केला पाहिजे. या छोट्या मोठ्या गोष्टीच तुम्हाला मोठं करू शकतात, कारण या छोट्या मोठ्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष नाही दिलं ना आणि तुमचा जर व्हिडिओ प्रेझेंटेबल वाटत नसेल ना, तर मी सांगते किती वर्ष मेहनत घ्या, व्हायरल व्हिडिओ जात नाही. तर छोट्या मोठ्या गोष्टी ह्या खूप सिरियस घ्या. आणि चला, आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच होतं. म्हणजे 1-2च प्रकारची माहिती होती की व्लॉग शूट कसे करायचे आणि ट्रायपॉड स्टँड कुठला वापरायचा. काल एका ताईची कमेंट आली होती की तुम्ही जो व्हिडिओ आहे तो कुठल्या अँगलमध्ये शूट करताय. तर जेव्हा आपण व्लॉग शूट करतो तेव्हा आपण हॉरिझॉन्टल व्लॉग शूट करतो आणि जेव्हा आपण रील किंवा शॉर्ट असं हे शूट करतो, शॉर्टवाले व्हिडिओ जे असतात त्या आपण व्हर्टिकलमध्ये शूट करतो, म्हणजेच उभा आणि आडवा. आता तुम्हाला असं वाटत असेल की माझा हा जो व्हिडिओ आहे तो व्लॉग आहे, तरीसुद्धा मी उभा का बरं शूट केलेला आहे. तर माझं काय आहे, मी इंस्टाग्रामवरती सुद्धा रील्स टाकते, यूट्यूबवरती शॉर्ट्स टाकते, फेसबुकवरती टाकते, त्यामुळे मला दोन्ही व्हिडिओ वेगवेगळे घेणं पॉसिबल होत नाही आहे. प्रत्येक वेळेस मी आडवी एक क्लिप किंवा उभी एक क्लिप अशी घेऊ शकत नाही आहे, प्रॉब्लेम होत आहेत. सध्या माझ्याकडे वेळ नाही, त्याच्यामुळे मी काय करते, ज्या उभ्या क्लिप आहेत त्याच उभ्या क्लिप मी व्लॉगसाठी सुद्धा व्हर्टिकल अँगल यूज करू शकता. आता तुम्हाला वाटत असेल की याची साईज काय आहे, तर तुम्ही उभा व्हिडिओ जेव्हा शूट करता जी कुठली तुमच्या फोनमध्ये साईज आहे तीच, मी ॲपमध्ये साईज चेंज करत नाही. जर तुम्ही साईज चेंज कराल व्हिडिओची ना तर व्हिडिओ फाटण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे जसा व्हिडिओ तुम्ही उभा शूट करता फोनमध्ये जो काही आहे ते तसाच्या तसा तुम्ही ॲपमध्ये टाकून त्याच अँगलने तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. त्यामुळे मी काय अँगल चेंज करत नाही, जसा माझ्या फोनमध्ये दिलेला आहे, जसा रील ज्या ह्याच्यामध्ये शूट करतो तोच अँगल आहे. सो वेगळं असं त्याच्यात काही नाही आहे. तर चला, आजचा ब्लॉग इतकाच होता. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. माझी काही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया उद्या. बाय.